तुम्हालाही असा छानसा हेल्दी पास्ता बनवायचा आहे, चला तर मग आपण रेसिपीकडे वळूयात। हा जो पास्ता आहे तो बऱ्यापैकी माझ्या मुलांनीच बनवलेला आहे, कारण त्यांचा खूप हट्ट चालला होता की त्यांना पास्ता खायचा आहे। तर म्हटलं तुम्हाला हेल्प करावी लागेल, म्हणून मग त्यांनीच ही सगळी प्रोसेस केलेली आहे। तर इथे मुलाने काय केलेलं आहे, पास्ता जो आहे तो पातेल्यामध्ये पाणी टाकून शिजण्यासाठी ठेवून दिलेला आहे। त्यात त्याने थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ देखील टाकून घेतलेलं आहे। आणि 5 ते 7 मिनिटांसाठी हा जो पास्ता आहे तो आपल्याला छान असा बॉईल करून घ्यायचा आहे। आता हा बॉईल होतोय तोपर्यंत त्यांनी बाकीची देखील तयारी करायला घेतलेली बघा। एक जण लसूण सोलतोय तर दुसरा कांदा, टोमॅटो, कोथिंबीर चिरायला घेतलेली आहे आणि दोघांचं चालू आहे, कारण आपल्याला पास्ता खायचा आहे ना, म्हणून मग इतकी ते हेल्प करू लागतायत बघा। आता तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही इकडे कट करून घ्यायच्या आहे। तर इथे मी टोमॅटो, कांदा त्याचबरोबर कोथिंबीर घेतलेली आहे। आता हा जो लसूण सोलून घेतलेला होता तो मी किसून घेतलेला आहे। त्याचबरोबर एक छोटासा आल्याचा तुकडा देखील मी इकडे घेतलेला आहे आणि तो देखील आपल्याला किसून घ्यायचा आहे। आता इकडे पास्ता देखील आपला बॉईल होऊन तयार झालेला आहे, तर आपण तो एखाद्या चाळणीच्या साहाय्याने काढून घेऊयात। बनवायला अतिशय सोपा आहे आणि मुलांची हेल्प घेऊन तुम्ही नक्की बनवू शकतात। मुलांच्या आवडीचा पदार्थ असल्यामुळे मुलं देखील मदत नक्की करतील। आता हा जो पास्ता आहे तो मी काढून घेतलेला आहे। संपूर्ण पाणी त्यातलं या पद्धतीने निथळून घ्यायचे। कढाई मी इकडे गॅसवर ठेवून घेतलेली आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की त्यात आपण लसूण आणि आलं जे किसून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे। छान असं ते आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता हे दोन्ही परतले की त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि कांदा टाकून घ्यायचा आहे। मी ते हिरवी मिरची, कांदा आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। मिरची जी आहे ती चांगली आपल्याला आतपर्यंत तळू द्यायची आहे। 1-2 मिनिटांसाठी छान असं आपल्याला हे तेलावर तळून घ्यायचं आहे। नंतर आपण जो कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो देखील आपल्याला यात टाकून घ्यायचा आहे। इथे मी थोडासा ऑरिगेनो टाकून घेतलेला आहे आणि इकडे माझ्याकडे पिरी पिरी मसाला आहे, त्यामध्ये चिली फ्लेक्स वगैरे सगळं ॲड असतं। तर थोडासा पिरी पिरी मसाला मी ते टाकून घेतलेला आहे। खूप जास्त तिखट आपल्याला करायचं नाही, कारण मुलांसाठी आपण पास्ता बनवतोय। तर आता इथे मी जो बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकून घेतलेला आहे आणि तो देखील आपल्याला छान असा मऊसूत होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे। अतिशय छान असा चवीला हा जो पास्ता आहे तो लागतो। भरपूर अशा भाज्यांचा आपण यात वापर करायचा आहे, म्हणजे मुलांसाठी अत्यंत हेल्दी हा पास्ता ठरतो आणि मुलं आवडीनं खातात। तशा भाज्या खाण्यास मुलं खूप कंटाळा करतात। या पद्धतीने तुम्ही जर त्यात भाज्या घातल्यात तर मुलं आवडीनं खातात। कोथिंबीर देखील मी यात टाकून घेतलेली, छान अशी ती मी इकडे परतून घेतलेली आहे। तुमच्याकडे चिली फ्लेक्स असतील तर तुम्ही डायरेक्ट चिली फ्लेक्स देखील यात टाकून घेऊ शकतात। आता इथे एक बारीक चिरलेला टोमॅटो मी घेतलेला आहे। टोमॅटो आपल्याला यात टाकून घ्यायचा आहे आणि तो मिक्स करून चांगला मऊसूत होईपर्यंत आपल्याला शिजू द्यायचा आहे। आता याच पद्धतीने त्याला मी व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटांसाठी त्याला मी शिजून घेणार आहे। चवीपुरतं यात मी थोडंसं मीठ देखील टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा ते मिक्स करून झाकण ठेवून आता 2 मिनिटांसाठी टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला याला झाकण ठेवून द्यायचं आहे। तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी देखील हा पास्ता देऊ शकतात। खूप छान असा तो चवीला लागतो। आता यामध्ये मी थोडासा टोमॅटोचा केचप टाकून घेणार आहे। याने मस्त अशी आंबट गोड चव आपल्या पास्त्याला येते आणि केचप म्हटलं की मुलांचा अतिशय आवडीचा विषय आहे, तर केचप यात नक्की टाका आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे। आता हे झाकण ठेवून मी शिजून घेणार आहे 2 ते 3 मिनिटांसाठी। 2 मिनिटांनंतर टोमॅटो मस्त असं इथे शिजून तयार झालेलं आहे बघा। आता आपण जी सिमला मिरची कट करून घेतलेली आहे ती यात टाकून घ्यायची। छान असं कलरफुल हे जे मिश्रण आहे ते बनवून तयार होतं, त्यामुळे मुलं आवडीनं हे खातात। शक्यतो ज्या ज्या भाज्या मुलं खात नाहीत त्या भाज्या आपण यामध्ये कट करून टाकायच्या आहे, कारण पास्ता हा त्यांच्या आवडीचा विषय आणि या पद्धतीने तुम्ही जर त्यात भाज्या घातल्यात तर ते आवडीनं खातील। इथे आता मी चीज क्यूब घेतलेले, एक संपूर्ण चीज क्यूब मी यामध्ये किसून घेणार आहे। चीज मुलं खूप आवडीनं खातात, तर चीज नक्की या पास्त्यामध्ये तुम्ही घालायचं आहे, म्हणजे मुलं अजून आवडीने हा जो पास्ता आहे तो खातील। आता हा संपूर्ण क्यूब मी ते किसून घेतलेला आहे बघा, लगेचच तो या मिश्रणामध्ये मेल्ट झालेला आहे। आता आपण जो पास्ता शिजवून घेतलेला आहे तो पास्ता यात मिक्स करून घ्यायचा आहे आणि संपूर्ण मसाल्यामध्ये तो आपल्याला कोट करून घ्यायचा आहे। खूप छान असा हा पास्ता चवीला लागतो। 100% फुलप्रूफ रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। मुलांच्या टिफिनला देण्यासाठी तुम्हाला उत्तम पर्याय ही रेसिपी ठरते। बघा किती छान असा हा आपला पास्ता बनून तयार झालेला आहे। तर रेसिपी नक्की ट्राय करा। आवडल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा। नवनवीन व्हिडिओजसाठी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। धन्यवाद।